तुकाराम महाराज म्हणतात की आपण जेव्हा अध्यात्मामध्ये येतो, परमार्थ करतो, तर त्यावेळेस आपण आपल्यातला अहंकार आपण काढून टाकला पाहिजे. आपण जर अहंकार काढून टाकलं तरच आपल्याला अध्यात्मामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. मुख्य आधी विषय त्याग, विधी भाग पाळणे, मन पावे समाधान, हेचे दान देवाचे, उदासीन वृत्ती देही, चाड नाही पाळणे, तुका म्हणे नाही भय, समसोय विषमाचे. तर परमार्थामध्ये प्रथम अहंकार आणि विषयाचा त्याग करावा. अहंकार म्हणजे मी कुणीतरी आहे, माझ्या एवढा कोणीच नाही असं, किंवा माझ्या एवढा ज्ञानी नाही, हा जो अहंकार आहे तो आपण त्याचा त्याग केला पाहिजे. आणि जे विषय आहेत आपल्या जीवनातले विषय, भोग, प्रेम, हे जे विषय आहेत, ह्या विषयाचा पण आपल्याला त्याग करावा लागतो. आपल्या वाटेला जो विधिभाग आहे त्याचे पालन करावे. त्यामुळे मनाचे समाधान होते आणि हेच खरे देवाचे दान आहे. देहाविषयी आपली वृत्ती उदासीन असावी आणि आपण त्या देहाचे फार लाड करू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, समविषम भावाचा त्याग करून तुम्ही निर्भय व्हा आणि परमार्थ करत असताना, सत्संग करत असताना तुमच्या मनातला अहंकार आणि विषयाचा त्याग करा, असे या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण.